सोलापुरातील वळसंग पोलिसांनी एक मोठी कारवाई जी आहे ते निवडणुकीच्या कालावधीमध्ये केलेली आहे। खरं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि दुसरीकडे वळसंग पोलिसांनी एक दमदार कामगिरी या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर जवळपास 1,54,00,000चा जो बनावट देशी दारू जे आहे ते तयार केली जाते तो कारखाना जो आहे तो आता उद्ध्वस्त केलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी सोलापूर पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर आहेत। सर, खरं तर एक निवडणुकीच्या कालावधीमध्ये एक मोठी कारवाई मांडली जाते, कशा पद्धतीचा एकंदरीत मुद्देमाल आहे आणि काय ही कारवाई केलेली आहे, काय सांगा? वळसंग पोलीस स्टेशन प्रभारी राहुल डोंगरेजी यांना इन्फॉर्मेशन होतं की काही दारू ट्रान्सपोर्टेशन होत आहेत। त्यांनी ट्रक पाठलाग करून त्यांचं पथकाने पकडले। तसंच आमचं निवडणूक ह्याच्यामध्ये आमचं कारवाई जे टार्गेट्स आहे ते पूर्ण करायसाठी हे गेले होते। ते ट्रकमध्ये असं दिसून आलं की पार्टिशन आहे, वरती काच वगैरे ठेवलेले आहे। खाली त्यांना डाऊट आलं आणि ते एक पार्टिशनमध्ये चेक केल्यानंतर त्यांना देसी दारूचं बॉटल्स वगैरे आढळून आले। आणि जेव्हा त्यांनी आरोपींना पकडले, ड्रायव्हरना पकडले, ते मूळ कुठून भरले होते आणि कुठं आहे म्हणून ते इन्व्हेस्टिगेशन करतात। तिथं गेल्यानंतर ते पूर्ण फॅक्टरी सेटअप त्यांना आढळून आले आणि इथं बघू शकतो मशीन्स आहे, ड्रम्स आहे आणि केमिकल्स आम्हाला सापडले, काही पॉलिमर्स आहे। ते केमिकलवरून हे देशी दारू बनत होते आणि ते पूर्ण फिल करून ट्रान्सपोर्टेशन करत होते। हे आता 15 दिवसा पहिल्यापासून सुरू केले असं एकंदरीत प्रायमरी माहिती आहे। साधारण किती आरोपी यामध्ये अटकेत आहेत आणि कोणत्या भागामध्ये हा संपूर्ण सगळा प्रकार सुरू होता? हे वळसंग एरियामध्ये मैंद्री म्हणून गाव आहे, तिथं होता। एक आरोपी आमच्या ताब्यामध्ये आहे, तो मालक आहे, जागाचा मालक, आणि तो स्वतः चालत होता। तिथून आम्हाला CDR अनालिसिस आणि बाकी इंट्रोगेशनमध्ये अजून काही आरोपी सस्पेक्टेड आहे, त्याचं टीम्स आम्ही रवाना केलेले आहे। या पूर्ण जे नेटवर्कमध्ये जे इन्वॉल्ड आहे त्यांना शोधून आरोपी करणार आहे। ही जी दारू बनत होती ती दारू आरोग्यास हानिकारक आहे का किंवा काय, या संदर्भातलं काही तपास करताय त्या अनुषंगाने? ह्याचं आम्ही केमिकल अनालिसिस साठी पाठवले आहे। त्याचे रिपोर्ट येतील, बट एकंदरीत इनिशियली बघितलं तर असं दिसून येते की केमिकलवरून बनवलेले आहे आणि रिपोर्ट आल्यानंतर आम्हाला खात्रीशीर सांगू शकतो। आपण पाहतो या ठिकाणी खरं तर मोठी कारवाई जी आहे ती निवडणुकीच्या कालावधीमध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने केलेली आहे आणि एक मोठा देशी बनावट दारूचा कारखाना जो आहे तो या ठिकाणी उद्ध्वस्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन प्रवीण नक्कासह सागर सुरवसे, TV9 मराठी, वळसंग, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।